बोलो भैरूजी महाराज की। अरे ये हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग। तर आजचा विषय असा आहे, 2 वाजलेत आणि आलोय सानवरती। इकडे पोरं खेळतायत गोट्या। 2 डॉन आउट झालेत। राज कसा उडवला? आयटमची शपथ घातली उडवला काय 4-5 दिवसांना खेळतोय पण काय उडवला मोठी नशिबी नाही। सेम आहे बघ, हे बघ काय नशीब नाही दिलं वाटतं। अरे ये भेंडी माझ्याच अंगावाला आडवा पाडला होता आता मला। लाईव्ह ऍक्सिडेंट काय गोटी काय निघायची नाही तुझ्यान। भाई डॉन माणूस गोटी काढतोय। इतनी खुशी ये सब कुछ सोम्या उडल काय? हे बाजू आर्यन डायरेक्ट त्याला टाकणार गोटीच्या आसपास पडू दे। दुपारचे 2 वाजलेत। आम्ही इथं आलो खेळायला। एक माणूस तिथे झाडावरती चढलाय। भाई काय एवढे शेंगा काढतायत काही समजत नाही मला। सुजल भाई उद्या तुमचा पेपर आहे। इथं गोट्या केला आलायस काय? काय अभ्यास काय केलास मग? का टेन्शन आलंय उद्या शाळेचा पेपरात काय अभ्यास करत नाही। आतापर्यंत 5-6 पेपर झाले, एक पण अभ्यास नाही केला। फक्त मराठीच्या पेपरला ते काय रसग्रहण पाठ करून गेला, बाकी काहीच केलं नाही। नापास होणार एक विषय। मैं बैठा हूँ किस्मत के भरोसे, किस्मत में होगा तो पैसा खुद चल के आएगा। स्टंट बघा फक्त, स्टंटमॅन नाही उचलते तुला काय फायदा नाही तुझा। अशी सायकल चालवतात काय? बरोबर उचलली व सायकल काय नाही उचलली, लोक बघतायत। सुमित कुंभाराने डाव मारलेला आहे। विजयी टोका याला बेमटवलाय। रिंगण ब्लॉगर येत असताना ब्रेक तर अर्जंट आहे। ओ भाई साहब परत पुन्हा एकदा आम्हाला परत एकदा बघायचं आहे। दुसरा रायडर। ओ भाई साहब स्टंट इस देवा ब्लॉगर अरे पडला असतो। A few moments later. तर मित्रांनो आला आता खेळायला। एवढी सगळी पोरं आहेत तिथं। दिन्या भाई गेला होता परवा खेळायला टुर्नामेंट आणि तिथं लय बेकार मार खाऊन आलाय। त्याचा आता स्पेशल इंटरव्ह्यू होणार आहे बॅटिंग झाल्यावरती। शैलेश बाबांचं आगमन क्रिकेटच्या मैदानावरती। भाई किती षटकार मारणार आज? 2-3 मारणार आरामात सांगून बघूया। भाई आपला बॉट जातोय बॅटिंग करायला। 6 वर 6 किती 6 आणि नाही गेले नाही गेले ना आता पुढच्या मॅचला ओपनिंग नाही। हा मग ठीक आहे चल। राज आहे पार्टनर आपला। काय सोडून दे खेळून तर झालंय आता आणि आता माळावर फिरतोय। तर इकडे आमचा रायडर शिकतोय। हा भाई परवाच गाडी शिकला आणि आता डायरेक्ट चालवायला घेतल्या हातात। आपला दिन्या भाई गेला होता परवा केलाय, त्याला लय बेकार मारलाय। परवा काय झालं माहितीये का? तो बॅट्समन लय खैस होता। लय आपला मला
26 मारला 5 बॉलला. पहिल्या बॉल डॉट मारला. पिच होती 22 पावलांची. लयची आपला. याला पण 15ची आपला. पोरीचा नाद लय बघ याला लागलेला नाही पोरीचा नाद नाही. पहिला गेल्यावरच मी पिच मापली तर हा डायरेक्टच बोला 22 पावलांची असेल माप. बरोबर 22 पावलांची निघाली तर मी लगेच ह्याला बोललो की माझीवर पडणार नाही, मी मार खाणार आहे. बोललो का नाही? हां झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. मला माहित होतं बॉलिंग पडणार नाही, पण आता काय बोलायचं नाही. कमबॅक नेक्स्ट टुर्नामेंट कमबॅक वय तुमचा 2024 पासून होतोय. कमबॅक 24 गेला. कमबॅक झालेला पण या मॅचला जरा तो सलग 3 मॅच झाल्यात. नाही तो खरं आहे. खेळीच होता. खरं आहे. जिंकल्यावरती आपल्या खांद्यावर घेतात, हारल्यावर आपल्या टोचत बसतात. हा हे खरं सत्य घटना आहे. आम्ही अनुभवली. लाईव्हला बघून पण लोक विचारतात काय तुम्ही कसे आणि बदलापूरला चांगलं खेळलो, आम्हाला खांद्यावर घेतला. पण कालच्या मॅचला आमची एवढी मारली काय बोलायचं नाही. आता फक्त SPL चं ऑप्शन येतोय जवळ. सोल्ड झालो. 100% देऊ त्या टीमला. सोल्ड होईल अशा अपेक्षा 100% म्हणजे काय 100%? 100% खेळू, 100% हा, आम्ही असं बोला ना. साठी कोणत्या पण टीम मध्ये 100% वाट लावाल त्यांची. तसं नाही. मी गेमच्या पद्धतीने खेळतो. गेममध्ये 100% एफर्ट्स पण देतो. पण काय आमचं नशीब साथ देत नाही. आम्ही मेहनत पण करू. 4 वाजता ऊन असतं. 4 वाजता आम्ही ग्राउंडला येतो. आपण येतो हा काला पडला. येतो हा काला पडला. कलर बदलला. पर्सनल नको रे जाऊ दिल्या. अरे हे बघ गोरा बघ किती आहे, काला बघ किती आहे. 4 वाजता येतो. नाही. A few moments later. मित्रांनो आता वाजलेत 10:30 आणि आलोय मंदिरात. तर इथं पोरं खेळतात बॅट बॉल. आणि बाबे भाई आमचा दिवसभरात ना आत्ता आलाय आणि बॅटिंग करतोय. आणि आता आम्ही इथून जाणार आहे रानात. तर हा ब्लॉग इथेच एंड होईल. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटू आणि एक ब्लॉगला.